नागपुर के राणा प्रताप थाना क्षेत्र में 17 दिसंबर को बार में उस वक्त हड़कंप मच गया जब दोपहर करीब 4 बजे आरोपियों ने बार में घुसकर जमकर तोड़फोड़ की। आरोपियों ने बार मालिक पर जानलेवा हमला कर ड्रॉर में रखी नकद लूट ली और मौके से फरार हो गए। घटना की सूचना मिलते ही राणा प्रताप नगर पुलिस ने तुरंत कार्रवाई करते हुए मामले की जांच शुरू की और इस सनसनीखेज वारदात में शामिल 10 आरोपियों को गिरफ्तार किया। गिरफ्तार आरोपियों में एक कुख्यात बदमाश भी शामिल है। राणा प्रताप नगर पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक पंकज बोरसे के अनुसार पुलिस आरोपियों से गहन पूछताछ कर वारदात के पीछे के कारणों और नेटवर्क की जांच कर रही है। क्राइम ऑपरेशन ब्यूरो रिपोर्ट, नागपूर। 11:30 वाजता काही अज्ञात अनोळखी इसमांनी उर्वशी बार मंगलमूर्ती चौक येथे हमला केला होता शस्त्रासह। त्यापैकी मारिया नावाचा इसमाचं नाव त्यात माहिती पडलं होतं आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आम्ही त्यातील जे नावे आहेत ते निष्पन्न केली। त्यामध्ये बार मध्ये उशिरा बसण्यासाठी त्यांनी आग्रह धरला होता आरोपींनी, तर बार मालकांनी त्यांना मनाई केल्याने त्यांनी हा सशस्त्र हल्ला केला। त्यात त्यांनी सशस्त्र हल्ला करून बारच्या गल्ल्यातील 26,000 लुटून नेले होते आणि कॅपिटल कंपनीचा केलेला होता। त्यानंतर मारी नावाच्या इसमाचा आम्ही शोध लावून 24 तासात 3 आरोपी अटक केले। त्यानंतर प्रत्येक 10 तासानंतर बाकीचे असे 10 आरोपी आम्ही अटक केलेले आहे। त्यात चोरीस गेलेला मुद्देमाल मोबाईल आणि काही रक्कम जप्त करण्यात आलेली आहे। तसे त्यांच्याकडे त्यांनी वापरलेले वाहने देखील आम्ही जप्त केलेले आहेत। असा 1,81,200 रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे आणि 10 आरोपीस अटक करण्यात आले आणि ते पीसीआर मध्ये ते आहे। सदरची कामगिरी जी आहे ती मान्य पोलीस आयुक्त साहेब यांच्या सूचनेनुसार मान्य पोलीस उपायुक्त साहेब रेड्डी सर तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त साहेब एमआयडीसी विभाग गुरु सर यांनी व राणा प्रताप नगर पोलीस स्टेशनच्या डीव्ही पथकाने तसेच एपीआय तांबे पकडलेला जो आरोपी आहे त्यापैकी जो मुख्य आरोपी आहे त्याला मारी असे म्हणतात। त्याचं नाव आहे अनिकेत शेंद्रे। याच्यावर गुन्हे आहेत तसेच त्याचे काही साथीदार त्यांच्यावर सुद्धा